काय आपलं आयुष्य मोठं नाही आहे. अर्धं आयुष्य तर आपलं असंच अर्धं गेलं असतं, अर्धं आयुष्य आपल्याला संसारामध्ये घालवायचं असतं. मग त्यातच थोडे दिवस आपले आईवडील आपल्यासोबत आपण ठेवलं तर काय फरक पडतो. त्यांचं किती त्यांचं किती आयुष्य असणार आहे, त्यांचं पण अर्धं आयुष्य झालेलं असतं, अर्धं बाकी असतं. तर मग असं समजून थोडंसं तुम्ही ॲडजस्टमेंट करा आपल्या मुलांना, सॉरी आपल्या आईवडिल. हॅलो, नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. ताईनो, मैत्रिणो, ब्लॉग माझे बघायला आवडतात की नाही तुम्हाला, नक्की मला कमेंट करून सांगा. जर आज मला पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि आता शनिवार आहे आज, तर शनिवारच्या संध्याकाळपासून तुम्हाला थोडं थोडं जे व्हिडिओ शूट करेन ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे मी की रेसिपी वगैरे जास्त दाखवत नाही, तर आपलं जास्त करून गप्पा मारत असतं, थोडंसं बोलायचं आणि जास्त मोठे व्हिडिओ बनवत नाही. तर आता जास्त काही न बोलता आपण किचनमध्ये पण जाऊया. स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाक काय करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते. अजून काहीच केलेलं नाही. सुरुवात आता म्हणले आपल्या व्हिडिओपासून सुरुवात करावा, आणि व्हिडिओपासून सुरुवात केल्यानंतर मग आणि पंखा बंद केलेला आहे, कारण ना पंखा चालू असला की मग आवाज खूप येत नाही. माझा आवाज फिरतो असा आवाज, मोबाईलमध्ये पण आवाज आपल्याला व्हिडिओमध्ये खरखर येतो, मग तुम्हाला पण काय समजणार नाही, माझा बोलून पण काय अर्थ नाही. मग मी पंखा बंद केला आहे, पण या लोकांना गरम व्हायला लागले. तर चला आपण जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये जाऊन आपण आपल्या गप्पा मारूया. किचनमध्ये आलेले आहे. तर आता मैत्रिणींना पहिले ना मी किचनमध्ये आले, तर इथं मी पहिला भात घातला. इथं आता चिकन धुवून घेतला, चिकनचं कालवण करायचं आहे. भात घातला आहे, चिकन धुवून घेतले आणि कांदा टमाटा कापून घेतलेला आहे. तर मी इथं पहिले चिकनला फोडणी करते, नंतर आपण गप्पा मारूया. कारण मग गप्पा मारत बसलं का मग स्वयंपाकाला आपल्याला टाईम होणार, तर एकीकडे स्वयंपाक इकडे आपल्या गप्पा ठेवायच्या आहेत. तर चिकनला फोडणी करून घेते, मग गप्पा मारूया. तर हे बघू शकता, इथं भात घातलेला आहे आणि चिकन धुवून घेतलंय, कांदा टमॅटो कापून घेतलेला आहे. तर इथं आपण चिकन शिजायला घालूया. आणि इथं पीठ पण काढलेलं आहे मळण्यासाठी. इथं मी खोबरं कापत होते, खोबरं किसून घेत होते. चिकन शिजायला घातलं होतं आणि आर्य शूट करत होता. त्याला आज व्हिडिओ शूट करायचा होता, कधी करत नाही. आज म्हणलं करतो शूट, आज काय त्याला मूड आलं तर माहीत नाही. मग हे थोडंसं त्याने शूट केलेलं आहे आणि मी तर खोबरं कापून घेत आहे. ताईनं व्हिडिओ कसा वाटला आजचा ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढं तुम्हाला मी छोटीशी एक माहिती सांगितलेली, माहिती म्हणा किंवा एक काहीतरी काय बोलतात त्याला, तर तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ताईनो बघू शकता किती गरम झालं. आता गॅस बंद केला, भात झाला, चिकन शिजवलं, चिकन शिजले, मसाला काढून भाजला, पीठ मळलं. आता मी ना मसाला वाटून घेते. मग गप्पा आपल्याशी कंटिन्यू ठेवूया. थोडं थोड्या वेळा तुमच्यासोबत गप्पा पण मारते, कारण आपल्याला 2 चॅनल आहेत आपले. हा एक मराठी ब्लॉग आणि एक कविता स्पेशल रेसिपी. तर आपल्याला दोन्हीकडे थोडं थोडं लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे मला ना व्हिडिओ थोडा स्टॉप करून थोडा तो व्हिडिओ शूट करायला लागतो, थोडा स्टॉप करून हा व्हिडिओ शूट करायला लागतो. तुम्ही मला नक्की समजून घेता. तर दोन्हीकडे काय एकदम एकसारखं येत नाही, पण थोडंसं रेसिपी वगैरे तर जेवण तर एकच आपल्या घरामध्ये, एकच घर आहे म्हणलं तर रेसिपी वगैरे तर एकच येणार. थोडासा वेगळा त्याच्यामध्ये बोलण्याचा किंवा दाखवण्याचा मी तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये ॲड करण्याचा किंवा त्याच्यामध्ये कमी असं तुम्हाला दिसेल. तर त्या चॅनलवरती आपल्या कविता स्पेशल रेसिपी मिळते. ते जास्त करून आपल्याला लाडू आलेले आहे, तिथे जास्त करून आपलं तुम्ही ॲड बघतो तर आपल्याला तिथे जास्त करून ना ब्लॉग तर भेटेलच, पण आपल्याला तिथं रेसिपी पण बघायला भेटेल. आणि या चॅनलवरती आपल्याला जास्त करून रेसिपी फक्त बघायला भेटेल कमीत कमी, आणि गप्पा मारायला खूप जास्त भेटतील, कारण की याच्यामध्ये गप्पाच आपण मारणार आहे. तर कोणाकोणाला माझ्या असं म्हणजे एखादा विषय घेऊन येत जाईल, एखादा टॉपिक तुम्हाला मी सांगा, तर आज तोच एक टॉपिक मी बोलणार आहे. थोड्या वेळाने बोलते, थोडंसं हाताचं काम थोडं फ्री होऊ द्या, मग मी त्या टॉपिकवरती नक्कीच बोलणार आहे, जास्त काही नाही. तर ठीक आहे, आता मी
मसाला वाटून घेते, मग बोलूया. तर टाईम विषय असा होता, मला म्हणलं छोटासा विषय तुमच्यासमोर मांडते. तर विषय असा होता की बघा, आता तुम्ही म्हणताय हा काय विषय मांडला, तर का असा विषय मांडलास. तर प्रत्येक वेळेस मला असं वाटत असतं, विषय असा आहे की ज्यांचे कोणाचे आईवडील त्यांच्यापासून लांब असतील, वेगळे राहत असतील, तर असं आईवडिलांना वेगळं सोडू नका किंवा आईवडिलांना एकटं राहू देऊ नका. किती पटत नसेल, कोणाचं पटत नसेल सासूनाचं किंवा मुलाचं आईसोबत किंवा मुलाचं वडिलांसोबत किंवा घरातल्यांसोबत, तर मग तुम्ही वेगळे राहता. लग्न झाल्यावरती तुमचा संसार तुम्ही वेगळा बनवता, आईवडील एकटे पडतात. तर असं खरंच करू नका. खूप म्हणजे कसं आहे ना, आपलं आयुष्य खूप लहान आहे. एवढं काय आपलं आयुष्य मोठं नाही आहे. अर्धं आयुष्य तर आपलं असंच अर्धं गेलं असतं, अर्धं आयुष्य आपल्याला संसारामध्ये घालवायचं असतं. मग त्यातच थोडे दिवस आपले आईवडील आपल्यासोबत आपण ठेवलं तर काय फरक पडतो. त्यांचं किती आयुष्य असणार आहे, त्यांचं पण अर्धं आयुष्य झालेलं असतं, अर्धं बाकी असतं. तर मग असं समजून थोडंसं तुम्ही ॲडजस्टमेंट करा. आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांना एक संगच राहा, समजून घ्या, समजून घ्या आणि त्यांना एकटं पाडू नका. आणि कोणते आईवडील जर मुलांपासून लांब राहत असेल, त्यांना पटत नसेल त्यांच्या आईवडिला मुलांचं सुनाचं, तर त्यांनीही मला असं वाटतं ना, मुलांजवळ जावं राहण्यासाठी. ते पण तुमचीच मुलं आहे. काय चूक झाली असेल त्यांना मला असं वाटतं माफ करावं. तुमचेच मुलं आहेत ते, आणि मुलांनीही आपलेच आईवडील आहे म्हणून आपल्या आईवडिलांना माफ करावं. काही जर तुमच्यामध्ये झगडे भांडणं झाले असेल तर मला म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी असं बघते ना, आता भरपूर असंच ऐकायला येते की लग्न झाले, मुलगा सून वेगळे राहतात, आईवडील वेगळे राहतात, किंवा आईवडील त्रासामध्ये आहेत, मुलं लक्ष देत नाही, मुलं बघत नाही. तर प्लीज असं नका होऊ देऊ. जाऊन म्हणजे मी तर काहीच करू शकत नाही. मला एकदम मनापासून मला कळकळची ही आहे, माझी विनंती आहे. मी काहीच करू शकत नाही. मी सामान्य माणूस आहे, सामान्य स्त्री आहे, तर मी काहीच करू शकत नाही. किती जरी मला वाटलं मनातून काहीतरी त्या व्यक्तीबद्दल, त्या आईवडिलांसाठी काहीतरी करूच वाटलं, तरी पण मी काहीच करू शकत नाही. हे जे सर्व करू शकतात ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच तुमच्या परिवारासाठी करू शकता. मी सांगून फक्त एक म्हणजे मला सांगून फक्त एक मेसेज असा पोचवायचा आहे की जे आईवडिलांना सोडून लांब राहत आहे, वेगळे राहत आहे, किंवा जे आईवडीलसुद्धा लांब राहत आहे, वेगळे राहत आहे, त्यांनी प्लीज एकत्र या. आपलं आयुष्य खूप लहान आहे आणि खूप एकदाच आयुष्य भेटते. आपल्याला माहीत नाही आपण दुसऱ्या जन्मी आपण म्हणजे आपला पुढचा जो जन्म असेल तर कोणत्या जन्माला जाणार आहे. माणूस जन्म तर काय एवढं सोपं नाही आहे दुसऱ्यांदा माणूस होणं. ज्यांनी कोणी भरपूर असे पुण्य केले असेल, पुण्यवान माणूस असेल, तो दुसऱ्यांदा मला असं वाटतं कदाचित माणूस जन्माला येऊ शकतो किंवा आला असेल. तर प्लीज आपलं आयुष्य हे माणसाचं आयुष्य हे एकदाच देवाने दिलेलं आहे, एकदाच आपल्याला घडवलेलं आहे. तर त्यातून काहीतरी धडा घ्या. कोणावर रागू नका, किंवा राग असेल तर थोडा पुरता ठेवा. नंतर सगळं विसरून आपल्या माणसांना जवळ घ्या. आणि जे कसं असतं ना, जसं आपण वागून आपल्या आईवडिलांसोबत किंवा आपल्या माणसांसोबत, तर उद्या आपलीही पिढी असणार आहे, आपलेही मुलं असणार आहे, उद्या तेही तेच करतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की ते नाही करणार, आम्ही तशी त्यांना हे देऊ की तसं नाही करायचं, ते नाही करणार, ठीक आहे. एक वेळेस ते पण नाही करणार, तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत केले, पण ते नाही करणार तुमच्यासोबत, कारण की त्यांना काहीतरी जाण असेल. पण पुढं चालून असे होऊ शकतो की त्यांची मुलं त्यांच्यासोबत करतील असं. हे पिढ्यानपिढ्या चालणारी गोष्ट आहे. जे आपण केले तेच आपल्या मुलांच्या याच्यामध्ये उतरणार. ते काही असू दे, वळण असू द्या, किंवा ते बोलतात ना एक खानदानी जो एक म्हणजे काय काय ना, डॉक्टर कोणता पण बघा नॉर्मल असा आजार झाला, थायरॉईड होऊ द्या किंवा अपेंडिक्स होऊ द्या किंवा कोणताही आजार एक नॉर्मली सांगते, तर आपल्याला झालं, आपण दवाखान्यात गेलो तर कोणी कोणाला नाही तर डॉक्टर पहिले विचारतात. शुगर असू दे किंवा डायबिटीज असू दे, पहिले डॉक्टर विचारतात घरामध्ये हे कोणाला होतं का किंवा आहे का. तर आपण असं तर आपण म्हणतो हो होतं किंवा आहे, नसेल तर नाही नव्हतं. मग ते मुळापर्यंत जातात की हो यांच्या घरामध्ये कोणतरी असेल तेव्हा हे उद्भवतं, किंवा होतं किंवा नसन तरी उद्भवतं सुरुवात यांच्यापासून. तर असंच ही पण गोष्ट आहे, जे आपण कसं असतं ना, आपण जे पेरू ना
तेच उगवणार असतं, हे पण लक्षात घ्या. म्हणून आपल्या आईवडिलांना मी तर म्हणते दुखवू नका. जर तुम्हाला त्यांच्या मनासारखं जर वागता येत नसेल किंवा माझं म्हणणं कोणासाठी आहे, जे मुलं आईवडिलांना सोडून आज लांब राहत आहे, लग्न झालं आहे, त्यांचा संसार वेगळा थाटला आहे त्यांनी आणि आईवडिलांना सोडून लांब राहत आहे. खुशीने राहत असेल तर ठीक आहे, पण खुशीने न राहता आज ते आईवडील दुःखात आहे, तुमची आठवण काढत आहे किंवा तुम्हाला कोसत आहे, तर त्यांना दुःख देऊन किंवा त्यांचा तळताळ घेऊन तुम्हाला वाटतं का तुम्ही कधी वेगळे राहात? तुम्हाला असं वाटत असं आता की तुम्ही खुश आहात त्यांच्यासमोर न राहता, पण हे कधीच होऊ शकणार नाही. तुम्ही खुश नसणार, कारण की तिकडे ते खुश नसणार. तुमचे जे आईवडील आहेत, तुमचे जे आहेत ते खुश नसणार तिथं. म्हणून इथं तुम्ही खुश दिसताय, पण तुमचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे? असंच खुशी असणार आहे का? तर ते थोडं आपल्या कर्मावरती जावं, थोडे आपले कर्म चांगले करूया आपल्याला हे जग बदलायचं आहे. असं प्रत्येक ठिकाणी विचार म्हणजे येतं की मुलं वेगळे राहतात, आईवडील वेगळे राहतात. तर कसं म्हणलं जातं की हो, हे कलियुग आहे, इथं हेच चालणार, इथं हेच ऐकायला येते, इथं हेच बघायला भेटतं. तर हे कलियुग आहे, ते कलियुग आपण बदलूया ना. हे धरतीवरती जे, या पृथ्वीवरती जे पाप घडत आहे, ते पाप मला असं वाटतं आपण नष्ट करूया, आपण पुढं येऊया. तर मला असं वाटतं किती जणांना माझा हा विचार पटला की मी जर काही चुकले असेल तर मला प्लीज माफ करा. जे मला असं वाटलं, जे माझ्या मनाला वाटलं, ते मी आज बोलून गेलेले आहे आणि असेच विषय तुमच्यापर्यंत छोटे मोठे घेऊन यायचा प्रयत्न करा आणि मांडत जाईन. त्यातून जर तुम्हाला काय चूक वाटली, मी इथं चुकले ताई, तर तुम्ही मला प्लीज चुकले म्हणून सांगा. ती चूक काय बोलतात ते एक्सेप्ट करा. आणि जर काही बोलायचं असेल तेही मला सांगा, कोणता मुद्दा मांडायचा आहे तो सुद्धा मी मुद्दा मांडायला तयार आहे. तुम्ही मला नक्की सांगा. आणि आपल्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये एवढंच होतं. हा विषय होता छोटा असा. ताईंना आवडला का? आवडलं तर नक्कीच चॅनल लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर विषय पटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा. आणि कसं वाटलं मला, जर आवडला असेल हा विषय किंवा मी जो मुद्दा मांडलेला आहे तो किती जणांना पटला, आवडला, तो आपल्याला आवड निवड बघायची नाही इथं. मला तर अजिबात नको आहे आवड निवड. तुम्ही लाईक नाही केली तरी चालेल, लाईक करू पण नका. फक्त जर तुम्हाला विषय पटला असेल तर मला फक्त कमेंटमध्ये लिहा, ताई आम्हाला हा विषय पटला आहे, बस. अजून काहीच नको, लाईक नको, सबस्क्राईब नको, काहीच नको. फक्त कमेंटमध्ये लिहा की ताई आम्हाला हा विषय पटला आहे, तू पुढचे असे छान छान असे विषय घेऊन येत जा. म्हणजे कसे आपल्या प्रत्येकाचा संसार कसा जोडला गेला पाहिजे, व्यवस्थित राहायला पाहिजे, ते मला फक्त मनापासून वाटत असेल. समोरचं मला कितीही काही समजू दे की मी, हे बघा, माणूस आहे म्हणल्यावरती प्रत्येक माणसाला माहीत नाही की आपल्या घरातल्या माणसाला किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूला त्यांना माहीत नाही ही व्यक्ती कशी आहे. पण ही व्यक्ती जेव्हा जवळून ओळखली जाते ना, जवळून मनापासून, त्या व्यक्तीच्या जेव्हा आपण खोलपर्यंत जातो किंवा मनापासून ओळखली जाते की तुझ्या मनात काय आहे ते ओळखलं जाते. तिला पूर्णपणे तिचा बोलतो ना आपण विचार डोक्यात जो घेतला जातो तोच मेन असतो. मग तेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखून पुढचा पाऊल जर टाकता तर तुमच्यासाठी पण चांगलं ठरेल. चला तर आता इथं मी ना आपल्या व्हिडिओला एंड करत आहे. खूप मोठा व्हिडिओ झाला असेल तर क्षमा असावी. आणि भेटू मग उद्याच्या एका नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.